मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। एल्फिस्टन रोड रेल्वे पुलाच्या पाडकामावर उद्या निर्णय। उद्या बैठकीमध्ये प्रभावित नागरिकांच्या तक्रारींवर निर्णय होणार। मंत्री आशिष शेलार यांची माहिती। कालिदास कोळंबकरांच्या हस्तक्षेपानंतर पाडकामाला तात्पुरती स्थगिती। वांद्र्यामधल्या हिंसानगर इथल्या नागरिक पुनर्वसनासाठी आक्रमक। अनिल परबांच्या राजकीय दबावानं पुनर्वसन रखडल्याचा आरोप। हिंसानगरमधील सुमारे 300 परिवारांचं पुनर्वसन रखडलं। मुंबईत 30% नाले सफाई पूर्ण। 48 तासांमध्ये गाळाची विल्हेवाट लावण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। गाळ काढण्यासाठी 235 कोटी रुपयांचा खर्च। हार्बर मार्गावर नव्या 14 एसी लोकल फेऱ्या सुरू होणार। लवकरच वेळापत्रक जारी करण्यात येणार। मध्य रेल्वेवर एसी लोकलला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता हार्बरवर एसी लोकल चालवण्याचा निर्णय। प्रख्यात समाजसेवक आणि वैज्ञानिक दिगंबर वामन राऊत यांच्या तस्मै श्री गुरुवे नमः या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचं प्रकाशन। उद्योजक अशोक पाटलांच्या हस्ते पुस्तकाचं पालघरच्या बोर्डीमध्ये प्रकाशन। कांदिवलीमध्ये स्थानिकांकडून बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड। विकास कामं बऱ्याच काळापासून थांबल्याचा आरोप। कांदिवली पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्यांवर तक्रार दाखल। नवी मुंबईच्या सीवूड्स इथल्या डीपीएस शाळेमध्ये विद्यार्थ्यावर अत्याचार। पालकांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मुंबई शहरातील रखडलेल्या कामांमुळे पाणी तुंबण्याचा धोका। काँक्रिटीकरण 31 मे पूर्वी करण्याचं पालिकेचं आव्हान। पुण्यामध्ये पावसाळापूर्व कामांसाठी 61 रस्त्यांवर परवानगी। काही काळ वाहतूक बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांची मान्यता।